क्रॉस वोटिंग करणाऱ्या 5 आमदारांना उमेदवारी मिळणारच नाहीये। काँग्रेस पक्षात त्या आमदारांना आता उमेदवारी देणार नसल्याचं कळतंय। काँग्रेसच्या 7 ऐवजी मात्र 5च आमदारांवर कारवाई झालेली आहे। ते आमदार नेमके कोण आहेत, कशा पद्धतीने कारवाई होतीये, दिल्लीत काय घडामोडी घडतायत, पाहूया या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। क्रॉस वोटिंग करणाऱ्या 5 आमदारांना उमेदवारी नाहीच। काँग्रेस पक्ष त्या आमदारांना करणार बेदखल। काँग्रेसच्या 7 ऐवजी 5 आमदारांवरच झाली कारवाई। विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेसनं जोर का झटका धीरे से लगे स्टाईलनं कारवाई केली। काँग्रेसनं केलेली कारवाई दृश्य स्वरूपात दिसत नसून कारवाईचं स्वरूप येत्या 2 महिन्यात दिसणार आहे। काँग्रेसनं 5 आमदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतलाय। सुरबाग खोडके अमरावती, जिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व, हिरामण खोसकर इगतपुरी, नितेश अंतापूरकर देगलूर, मोहन हंबर्डे नांदेड दक्षिण यांना काँग्रेसनं उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला। एवढंच नव्हे तर संघटनात्मक पातळीवरही त्या आमदारांना कोणतीही जबाबदारी न देण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला। पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना कोणालाही माफ केलं जाणार नाही। मग राहिलं परवाच्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्येही व्हीप तोडून ज्यांनी मतदान केलं त्यालाही कुठेही माफ केलं जाणार नाही। ही कोणी आयडेंटिफाय झाली त्या कोणालाही अभय दिलेला नाही, कारण की चुकीला माफी नाही अशी भूमिका काँग्रेस हायकमांडने घेतलेली आहे। काँग्रेसनं सुरुवातीला 7 आमदारांवर कारवाईचा निर्णय घेण्याचं निश्चित केलं होतं, पण आता काँग्रेसनं 2 आमदारांची नावं कमी केल्याची माहिती आहे। 2 आमदारांवर जशी मेहरबानी दाखवली तशी मेहरबानी काँग्रेस पक्षाने इतर 5 आमदारांवर का दाखवली नाही असा सवाल काँग्रेस कार्यकर्ते विचारू लागलेत। कारवाई करतानाही काँग्रेस पक्षाने पक्षपातीपणा केल्याचाही आरोप होऊ लागला आहे। त्या 5 मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं काँग्रेसनं ठरवलंय, पण ती काँग्रेस आहे। निवडणूक जाहीर होईपर्यंत या 5 पैकी काही जणांना माफी तर दिली जाणार नाही ना, अशी चर्चा आता काँग्रेस वर्तुळात सुरू झाली। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।